हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आरंभ सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण डिस्कस करतो बघा जॉमेट्रीचा फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटी, आणि आज असणारे लेक्चर नंबर 5. तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अँगल बायसेक्टर थेरमचा प्रूफ बघितला होता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधले काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. तर क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी पहिले तर अँगल बायसेक्टर थेरमचं इक्वेशन कसं बनवायचं हे तुम्ही समजून घ्या. तर अँगल बायसेक्टर थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा क्वेश्चन मध्ये एक ट्रँगल आणि अँगल बायसेक्टर गिवन असणार. मग सर याचं इक्वेशन कसं लिहायचं? त्यासाठी तुम्हाला ट्रँगल मध्ये जे 3 अँगल असतात, जसं इथे पाहू शकता अँगल पी, अँगल क्यू आणि अँगल आर, तुम्हाला तो अँगल हायलाइट करायचा आहे जो अँगल बायसेक्ट होतोय. जसं तुम्ही इथे पाहू शकता अँगल क्यू बायसेक्ट होतोय. मग आता क्यू सोबत ट्रँगलच्या कुठल्या 2 साइड अटॅच आहे? सर एक तर पी क्यू साइड अटॅच आहे आणि दुसरी क्यू आर साइड अटॅच आहे. ह्या दोन्ही साइडचा आपण घेणार रेशो. मग रेशो येणार पी क्यू अपॉन क्यू आर. मी इथे लिहितो पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू, आता पी क्यू सोबत कुठला पार्ट कनेक्ट आहे? पी एस. म्हणजे पी क्यूच्या समोर आपण लिहिणार पी एस डिवाइड बाय क्यू आर सोबत. चेक करा क्यू आर सोबत कुठला पार्ट अटॅच आहे? एस आर. म्हणजे क्यू आरच्या समोर आपण काय लिहिणार? एस आर. तर नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही हे इक्वेशन लिहिणार तर तुम्हाला पुढे स्ट्रिक्टली रिझन लिहायचंय अँगल बायसेक्टर थेरम. मी ते रिझन लिहितो. अँगल बायसेक्टर थेरम. पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण अँगल बायसेक्टरचं इक्वेशन लिहिणार तर आपण इक्वेशन डायरेक्ट लिहिणार नाही. त्यासाठी आपण 3 स्टेप फॉलो करणार. स्टेप 1 ट्रँगलचं नाव लिहा, स्टेप 2 अँगल बायसेक्टरचं नाव लिहा आणि स्टेप 3 मेन आपलं इक्वेशन. तर पहिले ट्रँगलचं नाव काय? एकदम सिंपल आहे, ट्रँगल पी क्यू आर. मग मी इथे ट्रँगलचं नाव लिहितो इन ट्रँगल पी क्यू आर. तर इथे बायसेक्टरचं नाव काय? तुम्ही पाहू शकता रे क्यू एस, हा जो रे आहे क्यू एस हा अँगल क्यू ला बायसेक्ट करतोय. बायसेक्ट करतो म्हणजे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. मग आपण इथे लिहू शकतो रे क्यू एस बायसेक्ट अँगल. कुठला अँगल येतो? क्यू. आता एक महत्वाचा पॉइंट आहे जो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. समजून घ्या. आता जेव्हा पण क्वेश्चन मध्ये आपल्याला ही कंडिशन गिवन असणार, सर कुठली कंडिशन? रे इज अ अँगल बायसेक्टर. गिवन रे इज अ अँगल बायसेक्टर. जर तुम्हाला एक कंडिशन गिवन असेल आणि त्या कंडिशन वरतून जर का तुम्ही हे इक्वेशन लिहिलं, जर तुम्ही कंडिशन वरतून इक्वेशन लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचे अँगल बायसेक्टर थेरम. पण जर रिव्हर्स प्रोसेस असेल, म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशन वरतून जर तुम्ही कंडिशन लिहिली तर ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मी ते लिहितो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता आपण समोर क्वेश्चन डिस्कस करू म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरिटी येईल. तर तुम्ही पाहू शकता प्रॅक्टिस सेट 1.2 मधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे, ज्यात हे पुढे 3 सब क्वेश्चन दिलेले आहे बघा. क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3. तिन्ही क्वेश्चन मध्ये सेम ट्रँगल आहे. तुम्ही पाहू शकता फर्स्ट क्वेश्चन मध्ये ट्रँगल कुठला आहे? पी क्यू आर. सेकंड क्वेश्चन मध्ये ट्रँगल सेम पी क्यू आर. आणि थर्ड क्वेश्चन मध्ये सुद्धा कुठला ट्रँगल आहे? ट्रँगल पी क्यू आर. आणि आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचंय की हा जो रे आहे कुठला? पीएम. मी ते लागल्यास हायलाइट करतो. आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचंय की हा जो रे आहे पीएम. मी तिन्ही क्वेश्चन मध्ये एकदा हायलाइट करून घेतो. तर आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचंय की रे पीएम अँगल पी ला बायसेक्ट करेल की नाही, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार की नाही हे आपल्याला चेक करायचंय. लागल्यास तुम्ही क्वेश्चन मध्ये पाहू शकता क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. तुम्ही याला अँगल पी म्हणू शकता किंवा अँगल क्यू पी आर म्हणू शकता. मग सर कसं चेक करायचं की गिवन सेगमेंट गिवन रे बायसेक्टर आहे की नाही? त्यासाठी पहिले तर तुम्ही मला अँगल बायसेक्टर थेरमचं इक्वेशन बनवून द्या. मग इक्वेशन बनवण्यासाठी तुम्हाला तो अँगल हायलाइट करायचा आहे जो अँगल बायसेक्ट होतोय. जसं तुम्ही इथे पाहू शकता अँगल पी बायसेक्ट होतोय. मग पी सोबत अटॅच असणाऱ्या दोन्ही साइड तुम्ही मला सांगा. पी सोबत एकतर पी क्यू साइड अटॅच आहे आणि दुसरी पी आर साइड अटॅच आहे. ह्या दोघांचा घ्या रेशो. मी इथं इक्वेशन लिहितो पी क्यू अपॉन पी आर. बरं इक्वेशनची दुसरी साइड काय येणार? पी क्यू सोबत कनेक्टेड पार्ट कुठला आहे? क्यू एम. म्हणजे पी क्यूच्या समोर आपण क्यू एम लिहिणार डिवाइड बाय
पी आर सोबत कनेक्टेड पार्ट कुठला आहे? एम आर. म्हणजे पी आरच्या समोर मी काय लिहिणार सांगा? एम आर. आता तिन्ही एक्झाम्पल मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही एक्झाम्पल मध्ये सेम इक्वेशन बनणार. लागल्यास तुम्ही इथे पाहू शकता कुठला अँगल बायसेक्ट होतोय? अँगल पी बायसेक्ट होतोय. मग पी सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड, इकडे लागल्यास ही साइड घेतो मी पहिले, पी क्यू अपॉन पी आर. पाहू शकता पी क्यू अपॉन पी आर. पी क्यू सोबत कनेक्टेड पार्ट कुठला आहे? एम क्यू किंवा क्यू एम म्हणू शकता. बघा क्यू एम. त्यानंतर एम आर सोबत पी आर पी आर सोबत कुठला पार्ट कनेक्टेड आहे? एम आर. म्हणजे पी आरच्या समोर तुम्ही काय लिहू शकता? एम आर लिहू शकता. इथे पण सेम इक्वेशन बनणार. कुठला अँगल बायसेक्ट होतोय? सर अँगल पी बायसेक्ट होतोय. मग पी सोबत कनेक्टेड दोन साइड कुठल्या आहे? एक तर पी क्यू आणि दुसरी पी आर. बघा पी क्यू अपॉन पी आर. मग पी क्यू सोबत कनेक्टेड पार्ट क्यू एम. मग पी क्यूच्या समोर क्यू एम आणि पी आर सोबत कनेक्टेड पार्ट एम आर. पी आर समोर काय सांगा? एम आर. तिन्ही क्वेश्चनसाठी आपण हेच इक्वेशन चेक करणार. आणि जर हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणू शकतो की ही रे अँगल बायसेक्टर असणार. क्वेश्चन तयार होतो, रिझन काय येणार? लक्षात घ्या, इक्वेशन वरतून तुम्ही कंडिशन लिहिताय म्हणजे रिझन येणार कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग आपल्याला आता तिन्ही एक्झाम्पल मध्ये हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही हे चेक करायचंय. तर आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू, ज्यामध्ये पहिले आपण हा लेफ्ट हँड साइड वाला रेशो फाइंड करणार आहे. आपल्याला इथे व्हॅल्यूज पण दिलेल्या आहे. तर लेफ्ट हँड साइडला पी क्यू अपॉन पी आर. मी ते सॉल्व्ह करतो. पी क्यू अपॉन पी आर. एकदा चेक करा पी क्यू किती आहे? 7. लिहा इथे अपॉन मध्ये पी आर सांगा. पी आर किती आहे? 3. याला पुढे सिम्प्लिफाय करता येत नाही, मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. यानंतर इक्वेशनची राईट हँड साइड क्यू एम अपॉन एम आर फाइंड करा. इथे तुम्ही पाहू शकता क्यू एम आणि एम आर ह्या दोघांना डिवाइड करायचं आहे आपल्याला. मी इथे लिहितो क्यू एम अपॉन एम आर इज इक्वल टू. एकदा चेक करा क्यू एम किती आहे? सर 3.5 आहे. एम आर किती आहे? 1.5 आहे. बरं याला 10 नी मल्टिप्लाय आणि 10 नी जर मी डिवाइड केलं तर पॉईंट एक एक डिजिट पुढे शिफ्ट होणार म्हणजे कॅन्सल होणार. तर मी डायरेक्ट लिहितो पॉईंट कॅन्सल केल्यानंतर 35 अपॉन येणार 15. याला 5च्या टेबलमध्ये कॅन्सल करू आपण. काय येणार ते? 5 7 जा 35, 5 3 जा 15. इक्वेशन नंबर सेकंड. एकदा चेक करा बरं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दोघांच्या राईट हँड साइड सेम आहे. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार. म्हणजे इक्वेशन बनणार देअरफॉर पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. हे कुठल्या दोन इक्वेशन वरतून लिहिलंय तुम्ही? इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. याचा अर्थ फर्स्ट ट्रायंगल साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. म्हणजे आपण म्हणू शकतो रे पीएम बायसेक्ट अँगल पी. मी इथे लिहितो रे पीएम बायसेक्ट कुठला अँगल येतो? पी. महत्वाचं रिझन काय येणार? अँगल बायसेक्टर थेरम की कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. लक्षात घ्या, तुम्ही इक्वेशन वरतून ही कंडिशन लिहिताय, याचा अर्थ कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. मग मी इथे रिझन लिहितो. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता सेम सेकंड क्वेश्चन मध्ये पण आपल्याला हे इक्वेशन चेक करायचं की ह्या ट्रायंगल मध्ये इक्वेशन सॅटिस्फाय होतं की नाही. तर पहिले आपण लेफ्ट हँड साइड चेक करू. पी क्यू अपॉन पी आर चा रेशो आपण इथे फाइंड करू. तर मी इथे लिहितोय पी क्यू अपॉन पी आर. चेक करू व्हॅल्यू काय येणार. तर पी क्यू किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. लिहा इथे अपॉन मध्ये पी आर चेक करा. सर पी आर 7 आहे. पी आर म्हणा आरपी म्हणा काही म्हटलं तरी चालतं. 7. याला पुढे सिम्प्लिफाय करता येत नाही, मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. सेकंड साइड जी आहे क्यू एम अपॉन एम आर याची व्हॅल्यू आपण फाइंड करू. मी इथे लिहितो क्यू एम अपॉन मध्ये येणार एम आर. एकदा चेक करा क्यू एम जे आहे याची व्हॅल्यू किती आहे? 8. अपॉन मध्ये एम आर एकदा चेक करा. एम आर हे किती आहे? 6. याला आपण 2च्या टेबलमध्ये कॅन्सल करू शकतो. मग कॅन्सल केल्यानंतर कसं येईल? 2 4 जा 8, 2 3 जा 6 म्हणजे आन्सर आला 4/3. याला तर इक्वेशन नंबर सेकंड. एकदा चेक करा बरं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांच्या राईट हँड साइड बॅलन्स आहे का? सेम आहे का? नाही. इथं 10/7 आहे, इथं 4/3 आहे. मग राईट हँड साइड इक्वल नाही, याचा अर्थ लेफ्ट हँड साइड पण इक्वल येणार नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो पी क्यू अपॉन पी आर इज नॉट इक्वल टू क्यू एम अपॉन एम आर. हे कुठनं लिहिलंय तुम्ही? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. बरं इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही, याचा अर्थ रे पीएम ह्या अँगलला बायसेक्ट करणार नाही. मग इथे आपण लिहिणार रे पीएम डज नॉट बायसेक्ट अँगल पी. इथे बायसेक्ट लिहिलं होतं, इथे नॉट बायसेक्ट म्हणजे डज नॉट बायसेक्ट आपण लिहिणार. म्हणजे कसं बनणार ते? रे पीएम डज नॉट बायसेक्ट
अँगल, कुठला अँगल येतो पी, अँगल पी वाचू शकता किंवा अँगल आर पी क्यू असंही तुम्ही वाचू शकता, किंवा क्यू पी आर कसंही म्हणा, जसं ते एक्झाम्पल मध्ये म्हणाले क्यू पी आर कसंही वाचू शकता, जसं तुम्हाला कम्फर्टेबल. आता इथं रिझन काय येणार, सेम रिझन, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. आता बघा शेवटचं थर्ड एक्झाम्पल. इथं सुद्धा आपल्याला हे इक्वेशन व्हॅलिड आहे की नाही हे चेक करायचंय. त्यासाठी आपण रेशो घेणार पहिले. तर लेफ्ट हँड साईडचा रेशो काय आहे, पी क्यू अपॉन पी आर. मी इथे लिहितो पी क्यू अपॉन मध्ये पी आर. एकदा चेक करा बरं, पी क्यू किती आहे सर, पी क्यू 9 आहे, पी आर 10 आहे. मग लिहून टाकतो मी इथे 9 अपॉन 10. पुढे सिम्प्लिफाय होत नाही, याला मी असंच ठेवतो. इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशनची राईट हँड साईडचा रेशो कुठला आहे, क्यूएम अपॉन एम आर. तो आपण फाइंड करू. क्यूएम अपॉन मध्ये एम आर. एकदा चेक करा क्यूएम किती आहे सर, क्यूएम तर 3.6 आहे, लिहून टाका इथे 3.6. बरं एम आर किती आहे सर, हे तर 4 आहे. आता एक काम करा, मला जर हा जो पॉइंट आहे इथला, हा जर पुढे शिफ्ट करायचा असेल, एक डिजिट पुढे शिफ्ट करायचा आहे, म्हणजे इनडायरेक्ट मला हा पॉइंटच कॅन्सल करायचा आहे. काय करावं लागेल, एक डिजिट पुढे शिफ्ट करायचा, 10 नी मल्टिप्लाय करा आणि सोबत 10 नी डिवाइड पण करावं लागेल. म्हणजे 10 नी जर मल्टिप्लाय केलं, पॉइंट एक डिजिट पुढे शिफ्ट होणार, म्हणजे 36 येणार. आणि याला आपण 10 नी मल्टिप्लाय करणार खाली आपण, मग हे किती झालं ते 40. याला आपण 4च्या टेबलमध्ये कॅन्सल करू, तर हे येणार 4 9 जा 36, 4 10 जा 40. इक्वेशन नंबर सेकंड. एकदा चेक करा बरं, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांच्या पण राईट हँड साइड सेम आहे 9/10. याचा अर्थ लेफ्ट हँड साइड सुद्धा सेम असणार. म्हणजे आपण लिहू शकतो पी क्यू अपॉन पी आर इज इक्वल टू क्यूएम अपॉन एम आर. हे आपण कुठनं लिहिलंय, फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. मग हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता रे पी एम बायसेक्ट अँगल क्यू पी आर किंवा अँगल पी असंही म्हटलं तरी चालेल. इथं सुद्धा रिझन काय येणार, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. चला क्लिअरिटी सर्वांना. मग व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा इथून समोरचे सर्व जे क्वेश्चन आहे ना, यात सेम पॅटर्न आहे बघा. आता तो पॅटर्न पहिले तर समजून घ्या. आपल्याला क्वेश्चन मध्ये एक ट्रँगल गिवन असणार आणि अँगल बायसेक्टर गिवन असणार, आणि ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला इथं दिलेल्या आहे. पाहू शकता ही लेंथ 5 आहे, ही लेंथ 2.5 आहे, ही लेंथ 7 आहे. यात एक व्हॅल्यू मिसिंग असणार आणि आपला टार्गेट असणार फाइंड मिसिंग व्हॅल्यू. मग ह्या ट्रँगल मध्ये मिसिंग व्हॅल्यू कुठली आहे, क्यू पी. बघा आपल्याला त्यांनी काय फाइंड करायचं सांगितलं, क्यू पी. तुम्ही यानंतरचा पण क्वेश्चन पाहू शकता, सेम पॅटर्न आहे. तुम्हाला ट्रँगल आणि बायसेक्टर गिवन असणार आणि जेवढ्या पण व्हॅल्यूज आहे त्यात एक व्हॅल्यू मिसिंग असणार. इथे पाहू शकता कुठली व्हॅल्यू मिसिंग आहे, क्यू पी. आपला टार्गेट पण काय असणार, फाइंड मिसिंग व्हॅल्यू क्यू पी. बरोबर आहे. यानंतरचा पण क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. बघा हा जो क्वेश्चन आहे यात सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मध्ये एक ट्रँगल आणि बायसेक्टर गिवन आहे आणि ह्याच्या व्हॅल्यूज आहे, ही लेंथ 6 आहे, ही लेंथ 10 आहे, ही लेंथ 8 आहे. पाहू शकता हा जो LT एवढा पार्ट आहे, ही व्हॅल्यू मिसिंग आहे. आपला टार्गेट काय, फाइंड मिसिंग व्हॅल्यू. क्वेश्चन मध्ये पाहू शकता तुम्ही काय फाइंड करायचं आपल्याला, LT म्हणजे एवढा गॅप फाइंड करायचा आहे. सेम पॅटर्न आहे सर्व क्वेश्चन पहा. यानंतरचा क्वेश्चन बघा, इथे सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये ट्रँगल आणि अँगल बायसेक्टर गिवन आहे आणि इथं मिसिंग व्हॅल्यू म्हणजे एक्स. तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्हॅल्यू मध्ये एक अननोन आहे. कुठला अननोन सांगा, एक्स. आणि आपल्याला इथे काय करायचंय, व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड करायची. आता हे सर्व क्वेश्चन आपण 1 बाय 1 डिस्कस करू. चला बघू शकता तुम्ही आता क्वेश्चन नंबर 3. आता इथून पुढचे समोरचे जे सर्व क्वेश्चन आहे त्यात आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करणार आहे. मग हा थेरम म्हणजे या थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे. स्टेप 1, ट्रँगलचं नाव लिहा. पाहू शकता ट्रँगल कुठला इथे, ट्रँगल MNP किंवा MPN कसंही वाचलं तरी चालेल. मग मी इथे लिहितो इन ट्रँगल MNP. ट्रँगलचं नाव लिहिलं. आता बायसेक्टरचं नाव लिहा. तुम्ही ते पाहू शकता रे NQ बायसेक्ट अँगल N. मी इथे लिहितो रे NQ किंवा सेगमेंट NQ लिहिलं तरी चालेल. बायसेक्ट अँगल N. ट्रँगलचं नाव लिहा, बायसेक्टरचं नाव लिहा, फायनली इक्वेशन लिहा. आता इक्वेशन बनवायचं कसं, इक्वेशनचा फॉर्मॅट काय असतो हे व्यवस्थित समजून घ्या. जेव्हा पण आपण अँगल बायसेक्टर थेरमचं इक्वेशन लिहिणार, पहिले तुम्ही तो अँगल हायलाइट करा जो अँगल बायसेक्ट होतोय. तुम्ही ते पाहू शकता अँगल N बायसेक्ट होतोय. मग N सोबत अटॅच असणाऱ्या ट्रँगलच्या कुठल्या 2 साइड आहे, N सोबत अटॅच असणारी एक साइड आहे MN आणि दुसरी साइड आहे PN. ह्या दोघांचा घेणार आपण रेशो.
मग मी इथे लिहितो mn अपॉन मध्ये येणार pn इज इक्वल टू राईट हँड साईडला mn सोबत कुठला पार्ट अटॅच आहे mq, म्हणजे mn च्या समोर आपण लिहिणार mq डिवाइड बाय pn सोबत कुठला पार्ट अटॅच आहे pq, म्हणजे pn च्या समोर मी लिहिणार pq, ब्रॅकेट मध्ये रिझन लिहावं लागेल अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. आता यानंतर सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, जी मिसिंग व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक आपण इथून फाइंड करणार. पहिले mn किती आहे, mn 5 आहे, लिहा इथे 5. pn किती आहे, pn 7 आहे, इथे पाहू शकता, लिहून टाका 7 इज इक्वल टू mq किती आहे, mq 2.5 आहे, लिहा इथे 2.5. pq किती आहे, pq सर हे मिसिंग आहे, फाइंड करायचं आहे, ठीक आहे, pq फाइंड करायचं. हे डिवाइड इकडे घेऊन जा मल्टिप्लाय, हे डिवाइड तिकडे घेऊन जा मल्टिप्लाय, म्हणजे इक्वेशन येणार 5 इंटू pq, मी इथे लिहितो 5 इंटू pq इज इक्वल टू 2.5 इंटू 7, मी इथं लिहितो 2.5 इंटू 7. आपल्याला pq फाइंड करायचंय, म्हणजे 5 ची गरज नाही तर मिटून टाकायचं का, नाही तसं नाही, हे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे येणार तुमचं इक्वेशन pq इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन मध्ये 5. सर हे पॉईंट डेसिमल पाहिल्यानंतर आमचे डोळे फिरतात पहा, हे कसं सॉल्व्ह करायचं. थोड्या वेळासाठी काय करा, तुम्ही हा जो पॉईंट आहे डेसिमल याला विसरून जा, तुम्ही याला 25 समजा. 25 अपॉन 5 सर एकदम सिंपल आहे, 5 येणार. आता बघा बरं किती डिजिट नंतर डेसिमल आहे, सर सिंगल डिजिट नंतर डेसिमल आहे, मग इथं सुद्धा सिंगल डिजिट नंतर डेसिमल, अलीकडे काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचं आपल्याला, इंटू बाजूला किती आहे ते 7. आता सॉल्व्ह करू आपण फायनल कॅल्क्युलेशन, pq इज इक्वल टू डेसिमल विसरून जा, नंतर आपण फायनल डेसिमल देऊ तिथे. 7 इंटू 5 किती 35, मग मी ते लिहून टाकतो किती आलं ते 35. किती डिजिट नंतर पॉईंट आहे, लेफ्ट हँड साइड पासून काउंटिंग होईल बरं. सर सिंगल डिजिट नंतर पॉईंट आहे, सिंगल डिजिट नंतर पॉईंट देऊन टाका, सांगा जी मिसिंग व्हॅल्यू होती pq ही किती आलेली आहे 3.5. चला क्लिअरिटी इथपर्यंत, याचा घेऊन टाका तुम्ही स्क्रीनशॉट, मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. सेम यानंतरचा क्वेश्चन बघा, इथे सुद्धा तुम्हाला 3 स्टेप फॉलो करून इक्वेशन लिहायचंय अँगल बायसेक्टर थेरमचं. स्टेप 1 ट्रँगलचं नाव लिहा, कुठला ट्रँगल आहे, ट्रँगल MNP, मी इथे लिहितो इन ट्रँगल MNP. त्यानंतर बायसेक्टरचं नाव लिहा, तुम्ही इथे पाहू शकता रे NQ बायसेक्ट अँगल N, मी इथे लिहितो रे NQ बायसेक्ट अँगल, एक मिनिट अँगल N लिहा, अँगल N लिहा किंवा अँगल MNP असंही तुम्ही लिहू शकता, दोघांचा अर्थ सेम आहे. यानंतर तुम्हाला लिहायचं इक्वेशन, तर अँगल बायसेक्टर थेरमचं इक्वेशन लिहिण्यासाठी जो अँगल बायसेक्ट होतोय तो पहिला हायलाइट करा. सर इथे तर अँगल N बायसेक्ट होतोय, मग N सोबत अटॅच असणाऱ्या ट्रँगलच्या कुठल्या दोन साइड आहे, एक आहे MN आणि दुसरी आहे NP. ह्या दोन्ही साइड MN आणि त्यानंतर NP हे N सोबत अटॅच आहे, दोघांचा रेशो आपल्याला इथे घ्यायचा आहे, मी इथे लिहितो MN अपॉन मध्ये NP इज इक्वल टू, आता MN सोबत कुठला पार्ट अटॅच आहे MQ, मग लिहा MN च्या समोर MQ लिहा. त्यानंतर NP सोबत कुठला पार्ट अटॅच आहे PQ, मग NP च्या समोर आपण काय लिहिणार PQ, आणि तर PQ मिसिंग आहे, बाकी सर्व व्हॅल्यूज इथे आहे, या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करा. पाहू शकता तुम्ही MN किती आहे 25, इथे लिहून टाका 20. एक मिनिट महत्वाचं, स्ट्रिक्टली रिझन लिहावं लागेल तुम्हाला इथे, काय येणार रिझन, अँगल बायसेक्टर थेरम. रिझन विसरायचं नाही, तर हाफ मार्क कट होईल तुमचा. चला बघा MN किती आहे, सर MN आहे 25, लिहा इथे 25. NP किती, NP N पासून P पर्यंत, सर हे तर 40 लिहून टाका इथे 40 इज इक्वल टू MQ 14, लिहा इथे MQ 14, आणि PQ मिसिंग आहे आपल्याला फाइंड करायचंय. सेम आधीच्या क्वेश्चन सारखं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण, 25 इंटू PQ, 25 इंटू PQ क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण, 25 च्या बाजूला PQ जाणार आणि 14 च्या बाजूला हे 40, म्हणजे हे येणार तुमचं पुढे 40 इंटू काय येणार 40. आता 25 मल्टिप्लाय तिकडे घेऊन जा डिवाइड, म्हणजे इक्वेशन कसं बनणार PQ इज इक्वल टू 40 इंटू 14, याला मी ऍज इट इज ठेवलं. आता 25 मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड. सो आता हे कसं सॉल्व्ह करायचं, पहिले 40 आणि 25 याला तुम्ही 5 च्या टेबलमध्ये कॅन्सल करा, याला 5 ने डिवाइड केलं तर किती येणार 8, याला बाजूला 14 ऍज इट इज, बाजूला 14 ऍज इट इज, याला 5 च्या टेबलमध्ये कॅन्सल केलं तर 8, याला 5 च्या टेबलमध्ये कॅन्सल केलं तर किती येणार ते 5. याला आणखी आपण पुढे सॉल्व्ह करू. आता समजून घ्या, मी 14 ला काय करतो 5 ने डिवाइड करतो, ठीक आहे. कसं बनेल पाहता इक्वेशन, पहिले मी 8 ऍज इट इज ठेवतो इंटू 14 ला आपल्याला 5 ने डिवाइड करायचं, तर असंच येईल का 5 2 जा 10, 5 2 जा 10, पण इथे तर 14 आहे, 10 आणि 14 याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर रिमेनिंग किती सांगा 4. ह्या 4 ला 5 ने डिवाइड करता येतं का, नाही. मग इथे मी देणार डेसिमल पॉईंट, मग हे किती झालं 40. मग आता 40 अपॉन 5 किती येणार सांगा ते 8.
बरोबर आहे. आता हे 5 लिहिण्याची गरज नाही, 5 ने आपण याला डिवाइड केलेलं आहे. आता यानंतर आपण या दोघांचा प्रोडक्ट करणार आणि पी क्यू फाईंड करणार. पी क्यू इज इक्वल टू 8 इंटू 8 64, 8 इंटू 8 64, इथं किती लिहिणार मी 4, कॅरी फॉरवर्ड 6, 8 इंटू 2 16, 16 प्लस 6 22, लिहा इथे 22. किती डिजिट नंतर पॉइंट आहे? ह्या एक्सप्रेशन मध्ये सिंगल डिजिट नंतर पॉइंट आहे, मग इथं सुद्धा सिंगल डिजिट नंतर पॉइंट येणार, म्हणजे आपला आन्सर आलं 22.4. 22.4. चला क्लिअरिटी इथपर्यंत. याचा पण तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन टाका, मग मी साईडला येतो. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. यानंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. सेम आपल्याला इथे ह्या सर्व व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि इथं एलटी हा जो पार्ट आहे हा मिसिंग आहे. सॉल्व्ह करत असताना परत एकदा त्याच 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या. स्टेप 1 ट्रँगलचं नाव लिहा, स्टेप 2 बायसेक्टरचं नाव लिहा, स्टेप 3 इक्वेशन लिहा विथ रिझन. मग मी इथं लिहितो ट्रँगल कुठला आहे, इन ट्रँगल LMN, मी इथे लिहितो इन ट्रँगल LMN. बायसेक्टरचं नाव लिहा, बघा रे MT, बघा रे MT बायसेक्ट अँगल M, मग मी इथे लिहितो रे MT बायसेक्ट अँगल M. मग आता इक्वेशन कसं लिहायचं, जो अँगल बायसेक्ट होतोय त्याला हायलाइट करा, अँगल M बायसेक्ट होतोय. M सोबत अटॅच असणाऱ्या ट्रँगलच्या दोन्ही साइड सांगा. पहिली साइड ML, दुसरी साइड MN, बरोबर. M सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड ML आणि काय MN, ML आणि MN दोघांचा घ्या रेशो. सांगा रेशो कसा येईल, तर मग रेशो येणार ML अपॉन MN इज इक्वल टू राईट हँड साइडला काय येणार, ML सोबत कुठला पार्ट अटॅच आहे LT, म्हणजे ML समोर मी LT लिहिणार डिवाइड बाय MN सोबत कुठला पार्ट अटॅच आहे TN, म्हणजे अपॉन मध्ये इथे येणार TN किंवा NT, काही म्हटलं तरी चालेल. रिझन तुम्हाला इथे स्ट्रिक्टली लिहायचंय, रिझन येणार अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. आता सर्व व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करा, मिसिंग व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन वरतून भेटेल. पहिले ML किती आहे, ML 6 आहे, लिहा 6 अपॉन MN किती आहे, M पासून N पर्यंत 10 आहे, लिहून टाका इज इक्वल टू LT मिसिंग आहे, फाइंड करायचं आपल्याला, पाहू शकता LT मिसिंग आहे, लिहा इथे LT. TN किती आहे, T पासून N पर्यंतचं डिस्टन्स 8 आहे, लिहून टाका इथे. वापस एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 8 इकडे घेऊन जा, 10 पलीकडे घेऊन जा, हे काय येणार मग 6 इंटू 8 इज इक्वल टू 10 इंटू LT. आपल्याला LT फाइंड करायचंय, याला एकटं करा, 10 मल्टिप्लाय तिकडे घेऊन जा डिवाइड. त्याआधी 6 आणि 4चं मल्टिप्लिकेशन किती येतं, 6 इंटू 4 हे येणार, सॉरी 6 इंटू 8चं मल्टिप्लिकेशन किती येणार 48 इज इक्वल टू हे येणार 10 इंटू बाजूला LT. आता हे 10 पलीकडे घेऊन जा, सांगा LT इज इक्वल टू काय येणार, LT इज इक्वल टू 48 अपॉन 10, मी इथे लिहितो 48 अपॉन 10 आणि सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर येतं बघा 4.8. सर डायरेक्ट कसं लिहिलं तुम्ही, लक्षात घ्या इथं 10 आहे ना, तर 10 रिमूव्ह करण्यासाठी एक डिजिट नंतर पॉईंट द्या. जसं मी एक एक्झाम्पल म्हणून इथे घेतो 1 2 3 4 अपॉन मध्ये 10 हा नंबर आहे. आता आपल्याला 0 कॅन्सल करायचं ना, 0 आता बघा 1 सोबत किती 0 आहे, एक सिंगल 0 आहे, याचा अर्थ एकच डिजिट नंतर पॉईंट येणार इथे, म्हणजे आन्सर येणार 1 2 3.4. बरं जर असं असेल तर 1 2 3 4 अपॉन मध्ये 100. आता इथे 2 0 आहे, मग पॉईंट 2 डिजिट इकडे शिफ्ट होणार, म्हणजे आन्सर येणार 12.34. बरं असं असेल तर 1 2 3 4 अपॉन मध्ये 1000 किती 0 आहे सर, इथे तर 3 0 आहे, पॉईंट 3 डिजिट इकडे शिफ्ट होणार, म्हणजे आन्सर येणार 1.234. चला क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. मग मिसिंग व्हॅल्यू LT आपल्याला इथं भेटलेली आहे. चला याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतला एक स्क्रीनशॉट. मग यानंतरचा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, क्वेश्चन नंबर 9. यामध्ये सुद्धा सेम स्टेप आपण फॉलो करणार आहे. इथं मिसिंग व्हॅल्यू X आहे जी आपल्याला फाइंड करायची. स्टेप 1 ट्रँगलचं नाव लिहा. काय आहे बरं ट्रँगलचं नाव, सर इथे ट्रँगल आहे ABC, मी इथे लिहितो इन ट्रँगल ABC. बायसेक्टरचं नाव लिहा, तुम्ही इथे पाहू शकता रे BD बायसेक्ट अँगल B, मी इथे लिहितो रे BD बायसेक्ट अँगल, कुठला अँगल येतो B. यानंतर बनणार इक्वेशन. आता तुम्ही याच्यात परफेक्ट व्हायला पाहिजे, इक्वेशन कसं बनवायचं कुठलं कन्फ्युजन नसायला पाहिजे. इक्वेशन बनवण्यासाठी तो अँगल हायलाइट करा जो बायसेक्ट होतोय, इथे अँगल B बायसेक्ट होतोय. मग B सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड सांगा. पहिली साइड आहे AB आणि दुसरी साइड आहे BC, दोघांचा घ्या रेशो, म्हणजे येणार ते AB अपॉन BC इज इक्वल टू AB सोबत कनेक्टेड पार्ट AD, म्हणजे AB च्या समोर AD येणार आणि BC सोबत कनेक्टेड पार्ट DC, म्हणजे BC च्या समोर येणार DC. रिझन तर तेच, काय येणार रिझन, अँगल बायसेक्टर थेरम. आता तुम्हाला सर्व व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायच्या आहे, तुम्हाला मिसिंग व्हॅल्यू X इथे भेटणार.
आता बघा AB किती आहे सर, AB तर एक्स आहे, लिहा मग इथे एक्स. BC किती आहे, BC एक्स प्लस 5 आहे, लिहून टाका इथे एक्स प्लस 5 इज इक्वल टू AD चेक करा, AD सर AD तर एक्स मायनस 2 आहे, लिहून टाका इथे एक्स मायनस 2. DC चेक करा बरं, DC आहे एक्स प्लस 2, लिहून टाका इथे एक्स प्लस 2. यानंतर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, एक्स प्लस 2 इकडे घेऊन जा, एक्स प्लस 5 पलीकडे घेऊन जा, म्हणजे हे येणार तुमचं एक्स इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. बघा हे इकडे घेऊन जा म्हणजे एक्स आणि एक्स प्लस 2 दोघांचा प्रोडक्ट होणार. या पलीकडे घेऊन जा म्हणजे एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 5 या दोघांचा प्रोडक्ट होणार. ह्या कंप्लीट ब्रॅकेटला एक्स ने मल्टिप्लाय करा म्हणजे येणार एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स 2x, एक्स इंटू 2 2x. मी इथे लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू. सर हे कसं सॉल्व्ह करायचं, तर आता लक्षात घ्या हे जे सेकंड नंबरचं ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटला पहिले एक्स ने मल्टिप्लाय करा, नंतर ह्याच ब्रॅकेटला मायनस 2 ने मल्टिप्लाय करा. पहिले मी एक्स ने मल्टिप्लाय करतो, एक्स इंटू एक्स प्लस 5, नंतर मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. मी इथे लिहितो एक्स इंटू एक्स प्लस 5, त्यानंतर मायनस 2 इंटू एक्स प्लस 5. याला आपण सॉल्व्ह करू, याला एज इट इज ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू ह्या पूर्ण ब्रॅकेटला एक्स ने मल्टिप्लाय करा. कसं बनेल बरं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 5x 5 इंटू एक्स 5x. मी लिहितो इथे एक्स स्क्वेअर प्लस 5x. हे काय येणार बरं, मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x. आता इथे बघा मायनस 2 इंटू 5 मायनस 10. आता हे पूर्ण व्हॅल्यूज ह्या साईडला शिफ्ट करा, हे पूर्ण जे एक्सप्रेशन आहे ना याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा आणि शिफ्ट करत असताना प्रत्येक नंबरची साईन चेंज होणार. मग कसं बनणार हे पहिले मी लिहून घेतो, एक्स स्क्वेअर प्लस 2x. आता बघा प्लस एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर, प्लस 5x इकडे घेऊन या मायनस 5x, मायनस 2x इकडे घेऊन या प्लस 2x, मायनस 10 इकडे घेऊन या प्लस 10. पुढे काय आहे 0. यानंतर पाहू शकता प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होणार. आता एक्स वाले फॅमिलीज आपण ऍड करून घेऊ, तर ऍडिशन कशी येईल बरं, ही 2x प्लस 2x किती 4x आणि त्यातून मायनस काय करायचं 5x. लक्षात घ्या 4x मायनस 5x बाजूला किती आहे बरं प्लस 10 इज इक्वल टू काय 0. आता ही सबट्रॅक्शन होणार की ऍडिशन होणार, सर एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह, याचा अर्थ सबट्रॅक्शन होणार. बरं मग काय येणार 5 मायनस 4 1, पण मोठ्या नंबरची साईन, मोठा नंबर कुठला आहे 5, याची साईन म्हणजे काय मायनस. सिंपल 4x मायनस 5x, आन्सर किती आलं मायनस एक्स. मी इथे लिहितो मायनस एक्स सोबत काय येते प्लस 10 इज इक्वल टू 0. मायनस एक्स पलीकडे शिफ्ट करा प्लस एक्स, किंवा एक काम करा प्लस 10 पलीकडे घेऊन जा मायनस 10, म्हणजे मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 10. दोन्ही साईडना मायनस मायनस कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल टू 10 आणि हेच आपल्यासाठी आहे मिसिंग. पाहू शकता तुम्ही. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स इज इक्वल टू 10. क्लॅरिटी सर्वांना इथपर्यंत. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. मग चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण यातला शेवटचा क्वेश्चन घेऊ. बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक छोटासा प्रूफ आहे जे आपल्याला जे प्रूव्ह करायचं इथे. तर प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ना इथे एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. पहा मी एकदा इथे फक्त हिडिंग देऊन ठेवतो कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन जे आपण एकदम शेवटी करणार. आता आपण मेन प्रूफ वाल्या पार्टकडे जाऊ. आता बघा क्वेश्चन मध्ये त्यांचं म्हणणं आहे पहिले ते एक ट्रँगल तुम्ही ड्रॉ करा. ट्रँगलचं नाव काय ABC. मी ट्रँगल पहिले इथे ड्रॉ करून घेतो. सपोज हा तो ट्रँगल आहे, ABC नाव देतो मी ट्रँगलला ABC. आता बघा यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे, रे BD बायसेक्ट अँगल ABC. म्हणजे कुठला अँगल आहे तो अँगल ABC, म्हणजे हाच अँगल का, हा. ह्या अँगलला बायसेक्ट करणाऱ्या सेगमेंटचं रेचं नाव काय सांगा, रे BD. अँगल B ला रे BD बायसेक्ट करणार. मग मी तो बायसेक्ट करणारा रे इथे दाखवून घेतो. पहिले तर तुम्ही पाहू शकता रे BD, सर तो D पॉइंट दिसत नाही, मी याला D नाव देतो इथे. ठीक आहे, आता पाहू शकता रे BD अँगल B ला बायसेक्ट करणार, म्हणजे आपण इथे अँगल बायसेक्टर थेरम यूज करू शकतो. बरं पुढे आणखी काय दिलेलं आहे त्यांनी, त्यांचं म्हणणं आहे रे CE बायसेक्ट अँगल ACB. ACB म्हटल्यानंतर हाच का तो अँगल ACB, हा वाला अँगल. याला बायसेक्ट करणाऱ्या रेचं नाव सांगा बरं, CE. C पॉइंट हा आहे, पुढे जो पॉइंट आहे याचं नाव काय येणार E. मग मी याला हा जो इथे पॉइंट आहे याला E नाव देतो. मग पाहू शकता रे CE बायसेक्ट अँगल C. आता एक लक्षात घ्या, इथे आपल्याला दोन बायसेक्टर दिले म्हणजे आपण दोन वेस इक्वेशन यूज करणार आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, आपल्याला प्रूव्ह करायचंय ED इज पॅरलल टू BC. मग आपल्याला E आणि D जॉईन करावं लागेल, म्हणून मी ते कन्स्ट्रक्शनसाठी स्पेस ठेवलेला आहे. आपल्याला ED आणि BC हे दोन्ही पॅरलल आहे असं प्रूव्ह करायचंय. आता समजून घ्या व्यवस्थित. पहिलं तर ह्या क्वेश्चनचे दोन पार्ट आहे बघा, फर्स्ट पार्ट आणि इथे हा असणार आहे सेकंड पार्ट. आता व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट पार्ट मध्ये आपण अँगल B चा जो बायसेक्टर आहे ना याच्याबद्दल आपण डिस्कस करणार. बरं अँगल बायसेक्टरचं इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे.
स्टेप 1 ट्रायंगलचं नाव लिहा. सांगा ट्रायंगलचं नाव काय? एबीसी. मी इथे लिहितो इन अ ट्रायंगल एबीसी. इन अ ट्रायंगल एबीसी. बायसेक्टरचं नाव लिहा. रे बीडी बायसेक्ट अँगल बी. मी इथं लिहितो रे बीडी बायसेक्ट अँगल बी. मग आता इक्वेशन कसं लिहायचं? इक्वेशन लिहिण्यासाठी तो अँगल हायलाइट करा जो बायसेक्ट होतोय. कुठला अँगल बायसेक्ट होतोय? सर अँगल बी बायसेक्ट होतोय. बी सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड, एक ए बी आणि दुसरी बीसी. ट्रँगलच्या दोन साइड बरं, एक ए बी आणि दुसरी बीसी. ह्या दोघांचा रेशो ए बी अपॉन बीसी. मी इथं लिहितो ए बी अपॉन बीसी इज इक्वल टू आता बघा ए बी सोबत कनेक्टेड कुठला पार्ट आहे? एडी. मग लिहा बरं ए बीच्या समोर आपल्याला एडी लिहावं लागेल. त्यानंतर बीसी सोबत कुठला पार्ट कनेक्ट आहे? डीसी. मग आपण बीसीच्या समोर लिहिणार डीसी. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फर्स्ट. ब्रॅकेटमध्ये रिझन लिहावं लागेल अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम बरोबर. त्यानंतर आता आपण अँगल सी बद्दल बोलू. सेकंड नंबरचा बायसेक्टर जो आहे सीई, याच्यासाठी आपण इक्वेशन लिहिणार. 3 स्टेप परत एकदा फॉलो करायचे. ट्रायंगल तर तोच आहे. ट्रायंगलचं नाव लिहा. मी इथे लिहितो इन अ ट्रायंगल एबीसी. इन अ ट्रायंगल एबीसी. बायसेक्टरचं नाव लिहा रे सीई बायसेक्ट अँगल सी. रे सीई बायसेक्ट अँगल सी. यानंतर बनणार इक्वेशन. त्या इक्वेशनसाठी तो अँगल हायलाइट करा जो बायसेक्ट होतोय. कुठला अँगल? अँगल सी. आता सी सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड कुठल्या आहे? सी सोबत अटॅच असणारी एक साइड आहे एडी आणि दुसरी साइड आहे बीसी. मग लिहा इथे एडी अपॉन बीसी. मी इथं लिहितो एडी अपॉन मध्ये बीसी इज इक्वल टू नाही सॉरी थोडीशी मिस्टेक झाली पा माझ्याकडनं. हा सी सोबत अटॅच असणाऱ्या दोन साइड एसी अपॉन मध्ये बीसी. मी इथे लिहितो एसी अपॉन बीसी इज इक्वल टू आता बघा एसी सोबत कुठला पार्ट कनेक्ट आहे? सर एई पार्ट कनेक्ट आहे. मग लिहून टाका इथे एई. त्यानंतर बीसी सोबत कुठला पार्ट कनेक्ट आहे? बीसी सोबत बीई पार्ट कनेक्ट आहे किंवा ईबी पण तुम्ही त्याला म्हणू शकता. चला मी ईबी म्हणतो. ठीक आहे. आता याला म्हणतो मी इक्वेशन नंबर सेकंड. नाही याला काहीच नका म्हणू, याला असंच ठेवा. फक्त रिझन लिहा इथे. रिझन काय येणार? अँगल बायसेक्टर थेरम. बरं ठीक आहे. इक्वेशन सेकंड म्हणतो मी याला. हा आणखी एक इक्वेशन वाढेल, बाकी काही नाही. अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन मध्ये ना आणखी एक कंडिशन घेऊन आहे. काय कंडिशन आहे? ए बी इज इक्वल टू एसी. मग मी इथं लिहितो ए बी. तसंच आहे ना. हा ए बी इज इक्वल टू एसी. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर थर्ड. पण हे कुठनं लिहिलं तुम्ही? हे सर आम्हाला गिवन आहे. हे गिवन मधनच कॉपी करून इथं आम्ही पेस्ट लिहिलं. ए बी इज कॉन्ग्रुएंट टू एसी. याचा अर्थ ए बी आणि एसी दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असणार. हे मी गिवन मधून लिहिलंय. आता तुम्ही फक्त एक काम करा. हे जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे, सेकंड मध्ये तुम्हाला काय करायचंय? एसीच्या जागेवर ए बी रिप्लेस करायचंय. काय करायचं? फक्त हे जे सेकंड नंबरचं इक्वेशन आहे याला मॉडिफाय करायचं. सर मॉडिफिकेशन काय? तुम्हाला फक्त इथं एसीच्या जागेवर लक्षात घ्या, एसीच्या जागेवर काय रिप्लेस करायचं? ए बी. मग सांगा इक्वेशन कसं बनेल? तर ए बी बाकी सर्व ॲज इट इज अपॉन मध्ये बीसी इज इक्वल टू एई अपॉन मध्ये ईबी. आता याला मी नवीन नाव देतो इक्वेशन नंबर 4. बरं हे कुठनं लिहिलं तुम्ही? ह्या दोन इक्वेशन वरतून लिहिलं. मग मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड. आणि आता तुम्ही पाहू शकता क्वेश्चनची एकदम फर्स्ट इक्वेशन पहा काय. सरी फर्स्ट इक्वेशन ए बी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी. लास्ट इक्वेशन पहा ए बी अपॉन बीसी इज इक्वल टू ए अपॉन ईबी. तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइड सेम आहे. याचा अर्थ राईट हँड साइड सुद्धा सेम असणार. मग मी इथं लिहितो राईट हँड साइड जर आपण बॅलन्स केल्या तर इक्वेशन येणार एडी अपॉन डीसी. मी इथं लिहितो एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. मी इथं लिहितो एई अपॉन मध्ये ईबी. ठीक आहे. हे कुठनं लिहिलं आपण? फ्रॉम इक्वेशन कुठली? फर्स्ट अँड त्यानंतर लास्ट कुठली आहे? इक्वेशन नंबर 4. बरोबर आहे. आता एक मिनिट. आता तुम्हाला समोरची स्टेप लिहिण्यासाठी हा एक बेसिक कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बीपीटी. बीपीटी थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा ट्रँगलमध्ये लाईन एका साइडला पॅरलल असणार. मग मी इथं लिहितो, इथं आपल्याला दिलेलं आहे त्यांनी लाईन एल इज पॅरलल टू कुठली साइड येते? साइड क्यू आर. बीपीटी थेरमचा विचार तुमच्या मनात त्याच वेळेस यायला पाहिजे जेव्हा ट्रँगलमध्ये लाईन एका साइडला पॅरलल. मग इथं दिलेलं आहे लाईन इज पॅरलल टू साइड. मग तुम्ही बीपीटी थेरमचं इक्वेशन लिहू शकता. इक्वेशनचा पॅटर्न समजून घ्या. इक्वेशन येणार पी एक्स अपॉन एक्स क्यू. मी इथे लिहितो पी एक्स अपॉन एक्स क्यू इज इक्वल टू पी वाय अपॉन वाय आर. मी इथं लिहितो पी वाय अपॉन वाय आर.
ब्रॅकेटमध्ये रिझन येणार बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता महत्वाचा पॉईंट, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये कंडिशन गिवन असेल, लाईन इज पॅरलल टू साइड, कंडिशन वरतून जर तुम्ही इक्वेशन लिहिलं तर रिझन काय येणार? बीपीटी. बरं, जर रिव्हर्स प्रोसेस असेल तर इक्वेशन वरतून जर ही कंडिशन लिहिली मग रिझन काय येणार? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मग तुम्ही इथे पाहू शकता, आता तुम्ही याचा आन्सर इझिली देऊ शकता. पहिले तर मी कन्स्ट्रक्शन करून घेतो. इथे काय कन्स्ट्रक्शन करायचं आपल्याला, मी इथे लिहितो जॉईंट सेगमेंट ईडी. ते कन्स्ट्रक्शन मी पहिले करून घेतो. ईडी आपण जॉईन केलं. आता एक लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे, हे ट्रँगल मध्ये मी तुम्हाला दाखवतो. काय इक्वेशन आलं? एडी अपॉन डीसी. पहा बरं, एडी अपॉन डीसी इज इक्वल टू, पहा, एई अपॉन ईबी. पाहू शकता, एई अपॉन मध्ये ईबी. बरं, हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं, याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता लाईन ईडी इज पॅरलल टू साइड बीसी. मी इथं लिहितो लाईन ईडी इज पॅरलल टू साइड बीसी. महत्वाचा पॉइंट, रिझन काय येणार? बीपीटी की कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. लक्षात घ्या, इक्वेशन वरतून तुम्ही कंडिशन लिहिली म्हणजे कॉन्व्हर्स आहे. मग मी इथे लिहितो रिझन मध्ये कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. चला, हे प्रूव्ह झालं का? पहा बरं. देन प्रूव्ह दॅट ईडी इज पॅरलल टू बीसी. पहा, ईडी इज पॅरलल टू बीसी. आता हे सर्व क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करून पहा आणि या लेक्चरला आपण इथे फुल स्टॉप देऊ. थँक्यू सो मच.